प्रिन्स मालक जरा गाडी दमाने जाऊ दे, आपल्याला मुलगी बघायला जायचंय. नमस्कार. वसडवाडी गावचा खपरीलाल आहे. बोला बोला. वसडवाडी गावचे पाटील बर आपल्या मुलाला घेऊन इकडे येत आहेत बर 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 लग्न जुळवण्यासाठी. बर. तर पसंत आहे का? करायची का पुढची तयारी लग्नाची? आप्पाजी नानाजीला म्हणाला आणखी मुली वगैरे आहेत का? आमचं पण लग्न झालं आहे. अरे बाबा अगोदर प्रिन्स उद्या आपण वधूवर सूचक मेळावा घेऊ आणि नंतर तुमचं बघू. बघा नाही तर तुमच्या फ्रीजचं लग्न झाल्यानंतर आम्ही असंच उन्हाळ राहायचो. तसं होणार नाही. नानाजी कन्येला सांगा दर्शन घेऊन जा आत म्हणून. प्रीती बाळा आपाजींचं दर्शन घेऊन आज जा. एकाच ठिकाणी पाहिजे. तर अशा ठिकाणी मुलगी पसंत आल्यानंतर मिलन मुरलीधर काकांना फोन लावला जातो आणि लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी कोणती तारीख ठरवावी असं विचारणा केली जाते. लावा फोन. मिलन काका फोन लावा मुरलीधर काका. हॅलो मुरली काका का? बोला बोला. आम्ही इकडे नानाजी तिकडे आलो होतो. बर बर बर. तर ते मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, सगळं व्यवस्थित झालं, पटापटी झाली, काही अडचण नाही. तुमच्या म्हणण्याने चांगले 36 गुण उत्तर द्या. तर आम्हाला लग्नाची तारीख काढून द्या. नाही लग्नाची तारीख का? हा हा एकच मिनिट. हा 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी चांगली 2 फेब्रुवारी. वेळ दुपारचे 1:30-2 वाजते. 2चं टायमिंग केलं. 2:30. 3 वाजता तर चालतील का? चालतील का हरकत नाही. आप्पाजी अशा पद्धतीनं तारीख पण 2 फेब्रुवारी निश्चित केली जाते आणि हे सर्व ग्रामस्थ आलेले जे पाहुणे मंडळी हे आपापल्या घराकडे परत जायला निघतात. ए मिलन इकडे येतो. ए मिलन इकडे. तुझं तर लग्न झाले काय साहेब बोलताय? खरं खरं सांगायचं काय सगळीच लग्नावर दिसते. हुंडा हुंड्यासाठी आणलं काय? नानाजी आप्पाजीला मुलगी पसंत आहे. काय पुढची बोलचाली करून द्यायची का? बघा देण्या पाण्याचं काय म्हणतात का? आप्पाजी नानाजी विचारतात काय देण्या पाण्याचं काय? हा काय बोलता मिलनजी? अहो आमच्याकडं छगळावणी पैसा आहे. छगळावणी बक्कळ पैसा आहे. आणि छगळावणी म्हणजे भरपूर पैसा आहे. हा भरपूर पैसा आहे. भरपूर. आमची मराठवाड्यातली भाषा आहे ती. आणि त्याच्यामुळं आम्हाला का नाही हुंडा बिंडा हुंड्याला माझा विरोध आहे. हुंडा मी घेणार नाही. 1 रुपया सुद्धा नाही. आणि फक्त आम्हाला नारळ आणि तुमची मुलगी द्या, बस झालं. ठीक आहे. अरे प्लीज बरोबर आहे. नारळ मुलगी काय अडचण नाही ना? काय हा कसं आहे, मुलाचा विचार घेतला पाहिजे आधी. नानाजी मुलाला मुलगी पसंत आहे, देण्या घेण्याचं काय नाही. मग काय तारीख बी 2 फेब्रुवारी चांगली आहे. बर दुपारचं 3चं टायमिंग आहे. बरं. होऊन जाऊ द्या एकदा. म्हणजे एक अवघड तुकडे ओके द्या दणका ठेवून मग. उडवून काय असते. ओके चल. अशा पद्धतीनं मुलगी पाहून तारीख फायनल करून हे सर्वजण आलेल्या गाडीत नुसती स्टेरिंग घेऊन परत आपापल्या घरी जायला निघतात. स्टेरिंग घ्या. धन्यवाद. तर 2 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली जाते. गाडीमध्ये सर्वजण व्यवस्थित बसले जातात. एक राऊंड मारायचा आणि आपापल्या घरी ते निघून जातात. दिवस उजाडतो. आता तुमच्या घरीच थांबा जरा 2 मिनिट. तर दिवस उजाडतो 2 फेब्रुवारीचा.
आणि या दिवशी लग्न वेळ समीप आलेली असते. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. आणि ज्या मंडळ्या वगैरे आहेत त्या कुरवड्यांनी नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला बांधून घ्यावेत. खास केरळहून चिंदादेवी एअरपोर्टला उतरलेलं विमान म्हणजे आमचे प्रसिद्ध उद्योगपती नायरांना हे आवर्जून वेळ काढून इथं आलेले आहेत. माजी सभापती अंकुशप्पा ढोके, अंकुशप्पा पाडोळे, त्याचबरोबर कृषी अधिकारी फडतरे साहेब, त्याचबरोबर नायर भाभी, त्याचबरोबर खास पंढरपूरहून आलेल्या आमच्या मॅडम करंडे मॅडम त्या आवर्जून उपस्थित आहेत. त्या उपस्थितांचं गुलाब पुष्प देऊन मायाताई आणि इथं पुरुषामध्ये मांढरे काका यांनी स्वागत करावं अशी नम्रपूर्वक विनंती करतो. या तिकीटचं मी तुम्ही करा पुरवल्या जातो. या बाजूला काकींचा सन्मान यासाठी होत आहे की हा कार्यक्रम तोपर्यंत नवरदेव नटते म्हणून हा कार्यक्रम उरकून घेतला करंडे मॅडम. तर तुम्हाला वाटायचं ही कशी काय मध्येच कार्यक्रम निघाला, तर आमचा नवरदेव नटतोय आणि काकीनं ही सगळी स्वच्छता टापटीप ही काकीने स्वतः केलेली आहे. त्यामुळं काकीचा सन्मान टाळ्या वाजवल्या पाहिजे जोरदार पटकून. तर नवरदेव आलेला आहे एवढीच महत्वाची अपेक्षा बाळगतो. अनपट सरवरती भगवत भाऊ, त्याचबरोबर आमचे अण्णा चौगुले अण्णा हे आमच्या कायम स्मरणात राहतील. कारण अशा कार्यक्रम प्रसंगी ते आवर्जून उपस्थित राहायचे. प्रत्येक गोष्टीचा बारकावा त्यांच्यामध्ये असायचा आणि आमच्याकडून ते काम पूर्ण पार पाडून घ्यायचे. सर्व या दोन्ही दाम्पत्याचं खूप खूप असं अभिनंदन. वरती या पटकन. अप्पा साईडला अप्पा साईडला. एक डान्स माने साहेब डान्स घे. एक डान्स हा बहिणीची इच्छा आहे तर कुरवले बी या मी आता वरनच घेतो शूटिंग. प्रिन्स मध्ये घ्यायचा प्रिन्स. हे मागच्या तुम्ही बिगरला सगळ्याच घेतो. कुरवल्या पण झाला या बाजूला कुरवल्या. हा शूटिंग व्यवस्थित. चला नवरीला बी घ्या की. लेडीज दिसत नाही.
सावकाश सावकाश अजून एकदा माघारी जावा होईल होईल तुमचं बी होईल या आता मंडपामध्ये नवरा मुलीचं आणि नवरी मुलीचं आगमन झालेलं आहे. तत्पूर्वी आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं पुनश्च एकदा मी खूप खूप स्वागत करतो. समाजसेवक अण्णाजी या लग्न प्रसंगी संबोधित करत आहेत. आपण ते शांत चित्ताने ऐकावं अशी विनंती करतो. हो 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 कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी आग्रह मानांकित असणाऱ्या श्री गणेशास श्रद्धापूर्वक वंदन करतो आणि ओसाडवाडीचे पाटील आणि भकासवाडीचे कापसे या दोन्हीही यजमान परिवारांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवर वैपाहुणे आपतेष्ट मित्रमंडळी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल अण्णाजी आता आम्ही पण लग्नाची प्रतीक्षा खूप केली परंतु आमचं काही लग्न जुळत नाही. आता आजपासून आम्ही सर्व व्यसन सोडत आहे परंतु आम्हाला पण मुलगी बघा. प्रिन्स लग्न झालं. प्रिन्स व्यसनी नव्हता. आम्हाला व्यसन असल्यामुळे आमचं लग्न झालं नाही. प्रिन्स लग्न झालं. आजपासून आम्ही शपथ घेतो की आम्ही व्यसन पूर्ण सोडून देणार. योगा आणि प्राणायाम दररोज करणार. व्यायाम करणार. धंदा व्यवस्थित करणार. आमचं पण लग्न व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. अगदी चांगली गोष्ट आजच्या आहे. दिवसापुरती शपथ घेऊ नका. दररोज ह्या शपथेचं पालन करा आणि समाजसेवक या शुभ कार्याचं औचित्य साधून तुम्ही अगदी चांगला निर्णय घेतला. छान वाटलं. आपाजींशी मी बोललेलोच आहे. या विवाहानंतर आपण वधूवर मेळावा आयोजित करणार आहोत. तर दोन्हीही यजमान परिवारांच्या वतीनं मी सर्व उपस्थितांचं पुनश्च स्वागत करतो आणि प्रिन्स चिरंजीव प्रिन्स आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षी प्रीती या नवदाम्पत्यास सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा प्रदान करतो. त्यांची भावी वाटचाल अत्यंत यशस्वीरित्या होवो आणि त्यांचं सहजीवन भरभराटीचं आनंदाचं जावो अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं मी या नवदाम्पत्यास शुभेच्छा प्रदान करतो. आशीर्वाद देतो. आज 2 फेब्रुवारी 2025 वसंत पंचमीचा शुभ दिवस. आज श्री पंढरपूर तीर्थक्षेत्री श्री पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांचा विवाहाचा सोहळा संपन्न होत असतो आणि त्याचंच औचित्य साधून आज या ठिकाणी चिरंजीव प्रिन्स आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रीती यांचा देखील शुभविवाह संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आणि विशेष बाब म्हणजे पंढरपूरचा प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणींचा विवाह सोहळा सोडून पंढरपूरचे नागरिक या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं अगदी मनपूर्वक आणि आनंदानं अगत्यानं स्वागत करतो. त्यांचं स्वागत करायला मला विशेष आनंद वाटतो. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्याचं श्रेय जातं वधूवर सूचक मंडळाचे मिलनजी आणि मुरलीधर काका यांना. या दोघांना देखील दोन्ही यजमान परिवारांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. असो थोडं खाली जरा एका आठवण झाल्याने काकांनी आठवण केली या ठिकाणी. वधू माता तुळशीला पाणी घालतायत का घालत नसतील तर त्यांना आठवण करून द्यावी. ठीक आहे. असो एक मिनिट. उपस्थित टवाळखोरांना विनंती आहे कृपया विक्षेप आणू नका. मला थोडस हितगुज करायचं आहे. हरिद्वार योगपीठाहून पंडित गंगाधर पंत हे आवर्जून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. परंतु त्यांना लागणारा अवधी विलंब लक्षात घेता मी आपणाशी थोडस हितगुज करू इच्छितो. आपल्या ओसाडवाडीची मुख्य समस्या म्हणजे दिशी पार पडून गेलेले अविवाहित तरुण. परंतु ही समस्या केवळ आपल्या ओसाडवाडीची नाही तर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं दर 1000 मुलांमागं 150 मुलं अविवाहित राहण्याची भयानक परिस्थिती देशामध्ये ओढवलेली आहे. आणि यावरती उपाय केवळ कायदे करून चालणार नाही
आणि केवळ शासकीय योजनांवरती अवलंबून राहून चालणार नाही. तर यासाठी आपल्याला खूप मोठा सामाजिक लढा उभारावा लागणार आहे. तर त्या लढ्यामध्ये आपण सामाजिक कार्याच्या लढ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहात का? एक मुखानं मला हात वर करून सांगा हो म्हणून. या सामाजिक लढ्यामध्ये आपण सहभागी होणार का? स्त्री म्हणून हत्या होणार का? आणि लक्ष्मी रूपी असणाऱ्या स्त्री रत्नाचं आपण सन्मान करणार का? स्वागत करणार का? धन्यवाद. मी पुनश्च सर्व उपस्थितांच्या वतीनं वधूवरांना शुभाशीर्वाद देतो आणि मी पुढील सूत्र माने साहेबांकडे सोपवतो. अचानक वेळात वेळ काढून आज हरिद्वारहून उपस्थित असलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ योग शिक्षक, त्याचबरोबर अण्णाजींचे गुरु, आमच्या सर्वांचे गुरु आदरणीय गंगाधर पंतजी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करतो. खास हरिद्वारहून ते उपस्थित राहिलेले आहेत गंगाधर पंतजी. आणि पुढील सूत्र मी काकांकडे सोपवतो. हा विवाह सोहळा काका आपण चांगल्या पद्धतीने आणि 5 मंगलकाष्टिका घेऊन पार पाडावा. आपली दक्षिणा लग्न झाल्यानंतर देण्यात येईल. हॅलो, अक्षर सर्वांना मिळालेला आहे का? पाहुणे मंडळी आले का? अप्पाजी, अण्णाजी, पाहुणे मंडळी आले आहेत का? लग्नाला सुरुवात करायची का? हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिरं बल्लारो मुरुडंगायकलम् चिंतामणि देवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं शिवधरं ग्रामराज जनसंस्कृते गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभं सावधान. लाभो संतति संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुणा साधोनी हिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीनतेची कथिती कीर्ती करा उज्ज्वला राष्ट्राश्रम हा तुम्हा वधुवरा देव सदा मंगलम शुभम सावधान. गोत्रे भिन्न परस्पर पुनितसी ती भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची त्यामुळे देश कृपेगणी सदनी सदा मंगलम सावधान नानाकार परस्परे
मला सोन्याचे मणिवगले जमुनी गोया शंकर काचूचे पदकास्तरी स्मरी मला श्रीदेवती नंदना तर टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या. कुणी गैरसमज करून घेऊ नका. प्रयागराजला जिथे कुंभमेळा भरलेला आहे तिथे पण विवाह सोहळे असे डबल करतात. अर्थाचा अनर्थ काढू नका. आपल्याला ज्ञान आहे. गाडीकडे मार्गस्थ होणार आहेत. नाव घ्या तुम्ही. ए पुष्पा स्वामी तुम्ही मागवा जरा. कसं बोलू तुम्हाला बघा. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात कालथण माझं गाव. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात कालथण माझं गाव. शेजारीच आहे पंढरपूर. तिथं राहतो विठू माझा सावळा. आणि संगीताचं नाव घेतो शिवाजी महाराजांचा मावळा. एक मिनिट घेतोय. टाळ चिपऱ्यांचा गजर त्यामध्ये वाजे विना. टाळ चिपळ्यांचा गजर त्यामध्ये वाजे विना. सुनीताचे नाव घेतो सर्व जय हिंद म्हणा. माझं मन रोज नव्याने प्रीतीच्या प्रेमात पडतं. आता सुद्धा झाला गंगाधर पस्ती पुढे तिळाला फोडी. काय हो पतंजली परिवार आवडली का आमची जोडी. यांच्यामुळं यांच्या प्रयत्नानं आणि आमचं ते मिलनजीच्या प्रयत्नामुळं आमच्या ओसाडवाडीमध्ये जे काही उन्हाळ मुलं होती अविवाहित मुलं यांच्या प्रयत्नामुळं मुलांचा विवाह झाला. चिरंजीव चौका प्रिन्स आप्पाजींचा मुलगा प्रिन्स आणि अण्णाजींची कन्या चौका प्रीती यांचा विवाह मला वाटते आज
2 तारखेला. कोणाच्याच नशिबात नसेल थोडीच काय काय नाही पहिलेच तुम्हाला कधी असं चान्स मिळाला नाही, पण एक चांगला संदेश देण्यासाठी हे एक नाटक यांनी बसवलेलं आहे. तर बघा, मुलांची पत्रिका बघताना किंवा पत्रिका जुळवून असं करू नका, तर ते प्रत्यक्ष जाऊन खरंच मुलं निर्व्यसनी आहेत का, कर्तबगार आहेत का, परत काहीतरी उद्योग पाणी करताय का, व्यवसाय करताय का, ते बघूनच करा. बघा, आज आपण पाहतोय ऐकतोय की प्रत्येक जण म्हणतोय 60, 50, 60 किंवा 70 एवढं भासतोय काय, परंतु आज जर समजा अशा मुलांची लग्न 30-35 वर्षाची झाल्यानंतर केल्यानंतर ह्याचा संसार कधी टाकायचा, आजी आजोबा कधी व्हायचं, आजी आजोबा व्हायचं तर म्हणजे अवघडच झाले. त्यासाठी या एक चांगला संकल्प या गावामध्ये झाला आणि आमच्या वसडवाडीचं नाव आनंदवाडी म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे. आज आपण पाहतोय युधिष्ठिर सुद्धा म्हटलंय मरायचं तर सर्वांनाच आहे. काय युधिष्ठिर काय म्हटलं, मरायचं तर सर्वांना आहे, परंतु मरू कुणाला वाटत नाही. लक्षात आलं का, मरू कुणाला वाटत नाही, परंतु तर ठीक आहे मरू कुणाला वाटत नाही, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. अन्न सगळ्याला पाहिजे, परंतु शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला नको म्हणतात. लक्षात आलं का, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला नको. अन्न सगळ्याला पाहिजे, जगायचे चांगलं म्हणजे ते मरू वाटते म्हणून सांगतो, मरू वाटत नाही त्याच्याबद्दल, पण अन्नाशिवाय जगू शकत नाही. परंतु शेतकऱ्याच्या मुलाला कुणीही मुलगी देत नाही. खरं तर खरंच तुम्हाला सांगायचं तर मुलं ही शेतकऱ्याची निर्व्यसनी असतात, उद्योगी असतात. आई वडिलांचं नेहमी आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर असतो, पण व्यावसायिक किंवा सर्व्हिस वाल्यांचं सांगू शकत नाही. आज आपल्या गावात बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येकाला वाटते सावली पाहिजे, पण झाड लावायचं कोणी किंवा झाड वाटायची कोणी, हे महत्वाचं आहे. आज आपण इथं गोराडे तात्यांच्या ह्याच्यामध्ये बघा, तुळशीचं झाड, पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड हे ह्याच्यासारखं ऑक्सिजन कुठेही मिळत नाही, म्हणून आपण हे तात्याच्या फार्म हाऊस वर आपण हे कार्यक्रम घेतोय. खूप खूप धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर निर्व्यसनी भूलच नाही किंवा मुलं बिघडू नयेत म्हणून योग तर केलाच पाहिजे. योगामुळे सर्व काय आहे. तुम्हाला चांगलं बनायचं असेल तर योग करा. उद्यापासून नुसतं आजच्या दिवस येऊन उपयोग नाही, रोज तुम्ही योगाला या, निर्व्यसनीपणा मुलं बी आणि आपलं बी आरोग्य सांभाळा, दुसऱ्याला आनंद द्या. ह्यातच मोठेपण आहे किंवा ह्यातच खरं जीवनाचा अर्थ ह्यातच काढलेला आहे. आपल्याला जो आनंद मिळाला तो दुसऱ्याला द्या. तर धन्यवाद. आणि इथं आवर्जून या लग्नासाठी उपस्थित आपले जगडेवाडीचे सरपंच सुद्धा आले, जगडेवाडीचे सरपंच सुद्धा आले, त्यांच्यासाठी उशीर झाला आणि मला सुद्धा थोडा उशीर झाला. ठीक आहे, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नवरा मुलगी व्यवस्थित पावले टाका, हातासात जाणार दोघं पण व्यवस्थित, म्हणजे नवरा मुलीला आपण त्याच्या संघर्ष होण्यासाठी पडायचं कुठे अरे इकडं पडा की बाबुल की दुआएं लेती जा,
जा तुझको सुखी संसार में बाबुल की दुआ कीला जा तुझको सुखी संसार में ससुराल में इतना बाबुल की दुआ जा तुझको सुखी संसार योगाला येवा सर्व महिला भगिनींनी जेवणासाठी बसायचं आहे. जेवण करण्यासाठी सर्व महिला भगिनींनी बसायचं. अगोदर प्रथमता सर्व महिला भगिनी उपस्थित हात धरून या. सर्व महिला भगिनी जेवणाला बसतील आणि त्यानंतर पुरुष बांधव बसतील. तर तुम्ही अहो तसं नाही अहो तुम्ही कुठल्या सीटवर त्या बसाय दोघांनी मधल्या असं नसते एंट्री जाऊ त्यांना आज जाऊ द्या पुन्हा बसा तुम्ही आम्हाला जे एंड करायचं ते करू द्या ना व्यवस्थित अहो हे पाठराखीन बसायची पाठराखीन बसायची बसा थोडं पुढे घ्यायचं फक्त असं करा ना हां आता करा धन्यवाद धन्यवाद.